पुढची बातमी आहे। बदलापूरच्या 6 आरोपींना कोर्टामध्ये हजर केले जात आहे। तुषार आपटे आणि उदय कोतवालला कोर्टामध्ये हजर केलं। कल्याण सत्र न्यायालयामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। बदलापुरातील 6 आरोपी यांना कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय आणि आता कल्याण सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। बदलापूरच्या शाळेमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी जे कोणी संस्थेचे चेअरमन आहेत, ज्यांना 6 आरोपी करण्यात आलाय, त्या अशा दोघांना म्हणजेच चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय आणि सध्या कल्याण सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। बदलापुरातील अल्पवयीन मुलींवरती झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे सोबतच या दोघांनाही 6 आरोपी करण्यात आले आणि ते अटकेत आहेत। त्यांना सध्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय। कल्याण सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। बदलापूर प्रकरणातल्या 6 आरोपींना तुषार आपटेला आणि उदय कोतवालला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं, त्यावेळची ही दृश्य आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आहेत फोन लाईनवरती। गणेश, या प्रकरणातल्या आरोपींना आज कोर्टात हजर केलेलं आहे, काय अपडेट आहेत? उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये हे दोघेही आरोपी होते आणि काही वेळापूर्वी त्यांना कल्याणच्या सत्र न्यायालयात हजर केलेलं आहे। सध्या दोन्ही वकिलांकडनं युक्ती सुरू आहे, कारण हे जे अध्यक्ष आणि जे सचिव आहेत उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांनी शाळेतील या प्रकरणासंदर्भात माहिती दडवण्याचा प्रयत्न केला होता। त्याचबरोबर 15 दिवसांचे सीसीटीव्ही आहेत ते बंद असल्याचे त्यांनी सांगितलं होतं। त्या संदर्भात काही त्यांनी छेडछाड केली आहे का या संदर्भात त्यांची चौकशी करायची आहे, तपास करायचा आहे। त्याच्यामुळे पीसीची मागणी करण्याची वकील शक्यता आहे आणि त्यानंतर या दोघाही आरोपींना एसआयटीच्या ताब्यात देण्याची शक्यता आहे। सध्या कल्याण सत्र न्यायालयामध्ये वकिलांकडून युक्ती सुरू आहे आणि या संदर्भात काही वेळातच त्यांना न्यायालयीन कोठडी मिळते की पोलीस कोठडीत त्यांची रवानगी होते ही आपल्याला माहिती मिळेल। श्वेता। बिलकुल गणेश, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। कोर्टात तर हजर केलेलं आहे या 2-6 आरोपींना। आता त्यांना काय पुढे शिक्षा सुनावली जाते हे आपल्याला काही वेळातच कळेल।